2024 महाशिवरात्री नक्की कधी आहे? 8 किंवा 9 मार्च? संपूर्ण माहिती, तारीख, व्रत, पूजा, विधी, मंत्र. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, माघ कृष्ण चतुर्थीची ही तिथी महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते. देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. महाशिवरात्रीच्या दिवशी जी व्यक्ती व्रत पालन करते आणि भगवान शिव आणि माता पार्वतीचे मनोभावाने पूजा करते, त्यांचे सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची विशेष अशी पूजा केली जाते. भगवान शंकराला भोळा शंकर असंही म्हटलं जाते, कारण उपासना केल्यावरती लगेच प्रसन्न होणारे आणि इच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांचं कल्याण करणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की महाशिवरात्री कधी साजरी करायची आहे आणि या दिवशी काय काय करतात अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. मित्रांनो, महाशिवरात्रीचा हा सण दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीशी तिथीला साजरा केला जातो. असं मानलं जाते की या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता. असं म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगामध्ये भगवान भोलेनाथ विराजमान असतात. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली शिवची पूजा अनेक पटीने लाभदायी असते. तर पंचांगप्रमाणे शुक्रवार दिनांक 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्री आली आहे. ही तिथी 8 मार्चला रात्री 9:57 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 मार्चला संध्याकाळी 6:17 समाप्त होईल. प्रदोष काळातच भगवान शिवाचा उपासनाने जास्त महत्त्व असल्याने महाशिवरात्री हा उत्सव 8 मार्च रोजीच साजरा केला जाणार आहे. अनेक ठिकाणी निश्चित काला महाशिवरात्रीचे शिवपूजन केले जाते. तर निश्चित काल हा शुक्रवारी 8 मार्चला उत्तर 12:25 पासून ते उत्तर रात्री 1:13 पर्यंत असणार आहे. तर महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे 8 मार्चला भगवान शंकरचे पूजेची वेळ संध्याकाळी 6:25 पासून ते 9:28 पर्यंत आहे. याशिवाय ही पूजा 4 प्रभांमध्ये केली जाते. तर ते 4 प्रभार कोणते, शुभ वेळ कोणती आहे, हे तुम्हाला पूजा विधी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपण लवकरच पूजा विधीचा व्हिडिओ अपलोड करणार आहोत. या दिवशी लोक अगदी भक्तिभावाने भगवान शिव यांची शिवलिंगावर अभिषेक करतात, बेलपत्र अर्पण करतात. त्या दिवशी महाशिवरात्रीचा उपास केला जातो. काही लोक महादेवांचा ओम नमः शिवाय हा जप दिवसभर करतात. तर काही भागांमध्ये लोक शिवरात्रीच्या अगोदर 12 ज्योतिर्लिंगाला भेट देण्यासाठी जातात. तसेच या दिवशी महादेव मंदिरामध्ये भाविकांची खूप गर्दी असते. काही ठिकाणी या दिवशी मंदिराबाहेर यात्रा ही भरलेले असतात व महाप्रसाद सुद्धा असतो. शिवभक्तांसाठी तर महाशिवरात्रीचा दिवस एखादा सणापेक्षा कमी नसतो. महादेवाला समर्पित हा दिवशी शिव आणि माता पार्वतीचा विशेष अशी पूजा केली जाते. तसेच या दिवशी व्रत सुद्धा केले जातात. या व्रताचे प्रभावाने विवाहितांना सुख आणि समृद्धी प्राप्त होते. पृथ्वीवरील 1 वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील 1 दिवस शिवरात्रीचा एका प्रभारी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असं म्हणतात. हे महाशिवरात्रीचे व्रत का करतात? कारण शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वेचा कार्य थांबते. म्हणजे त्या काळात शिव ध्यान व्यवस्थेतून समाधी अवस्थेत जातो. शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील कमवून शिवतत्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्वामध्ये तम गुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तीचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकर्षित करून घेण्यासाठी सर्वजण महाशिवरात्रीचे व्रत करतात. महाशिवरात्रीचा उपास केल्यामुळे आपल्याला मनातली वाईट विचार नाहीसे होऊन सकारात्मकता, चांगले विचार निर्माण होतात, अशी शिवभक्तांची धारण आहे. या दिवशी भगवान शंकराचे सेवा केल्यामुळे आपल्याला मनातली सगळ्या इच्छा पूर्ण होतात. या दिवशी कडक उपास केला जातो.
या दिवशी अल्पाहार, पाणी, दूध, फलाहार याचं सेवन केलं जाते. त्याचबरोबर माता पार्वतीला भगवान शिव यांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या करावी लागली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीची तपस्याचं फल झाली. यानंतर त्यांचा विवाह भगवान शंकराशी झाला आणि अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला महाशिवरात्रीचे व्रत करतात. या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जास्तीत जास्त महादेवाची सेवा करायची आहे. तुम्ही 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकतात किंवा वेगवेगळे भजन, गायन, वादन, कीर्तन अशा प्रकारच्या गोष्टीसुद्धा तुम्ही करू शकतात. त्याचबरोबर ज्या ठिकाणी भगवान शिवाचे तीर्थक्षेत्र आहे तिथे मोठ्या यात्रा भरतात. तसेच शिवशंकराला 108 बेलपत्र वाहून शिवनामावली सुद्धा उच्चारले जातात. तर महाशिवरात्रीची एक सुंदर छोटीशी कथा आहे. पहा, ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यात सृष्टीशी निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टीची निर्मिती झाली. परंतु त्याचवेळी समुद्रमंथनातून हलाहल विष देखील बाहेर आलं. या विषयात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषयाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवांमध्येच होती. त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवलं. पण विषबाण केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपूर्ण देहाचा दाह होत होता. विधानाने भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढायचा उपाय सांगितला. त्यावर सर्व देवाने भगवान शिवांना बरं वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली. सकाळी महादेवाने सर्वांना आशीर्वाद दिला आणि या संपूर्ण घटनाप्रमाणे सृष्टी वाचली. म्हणून ह्या दिवसाला महाशिवरात्री असं म्हटलं जाते. आणि अंगाच्या होत असलेल्या दाहामुळे भगवान शिवानी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते. तर अशा शिवरात्रीच्या दिवशी जो कोणी भगवान शिवानी माता पार्वतीची मनोभावाने पूजा करेल त्यांचे सर्व मनोकामना पूर्ण होतील. त्यांना अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होईल. सुख आणि सौभाग्याचा आशीर्वादही मिळेल. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा येत्या महाशिवरात्रीला भगवान शिवाची उपासना नक्कीच करा. घराची, मुलांची, पतीची खूप प्रगती होईल आणि सर्व सौभाग्यवतीला आशीर्वाद प्राप्त होईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्याच्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये भोलेनाथचा जयघोष करायला विसरू नका. जय जय भोलेनाथ. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद मित्रांनो.